हॅलो स्टुडंट, कसे आहेत तुम्ही? तर एक्सरसाइज 6.1 सर्कल 9th क्लास जॉमेट्री सर्कल चॅप्टर 6 नंबर त्यातली 6.1 एक्सरसाइज आणि त्यातला क्वेश्चन नंबर 4. तर बघूया त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे. तर प्लीज लाईक करा. लाईक 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 ऑल द बेस्ट. ओके, थोडा एक्स्ट्रा बडबड करतो कधी कधी, चलत राहतं. ओके, सर्कल काढलाय गोड असा बटाट्यासारखा. रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ. विथ सेंटर ओ, सेंटर दिलेला ओ, रेडियस दिलेली किती बाबा 41. लेंथ ऑफ द कॉर्ड इज पी क्यू. लेंथ ऑफ कॉर्ड पी क्यू, तर इथे असेल आमचा पी आणि हा क्यू किती आहे बाबा 80. इट इज गिवन एज 80. ओके, हा. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल. अरे ते व्हिडिओ मोठा करायचा राहिला का? चलो, आपल्या फ्रेंड्सला मित्रांना शेअर करा. आणि कसं आहे, खूप मुलं बिघडत चाललेले आहेत बाळांनो. तुम्ही बिघडू नका, कारण याच्यामध्ये काहीच फायदा नाही, बिघडण्यामध्ये काहीच फायदा नाही. एज्युकेशन खूप गरजेचे आहे. आणि एखादा गरीब मुलगा त्याने खूप चांगलं एज्युकेशन घेतलं तर त्याच्या पुढच्या 2-3 पिढ्यांची काय म्हणतात मागासमारी, उपासमारी किंवा गरिबी हटून जाते. त्यामुळे एज्युकेशन खूप महत्वाचं आहे. एज्युकेशन करा. जय महाराष्ट्र. ये. चल, काय दिलेलं बघत. फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. म्हणजे हे विचारले त्यांनी. इथं नाव देऊयात आपण समजा ओ एम. चला, तर आपल्याला माहित आहे ना, काय माहिती आहे कडे. हा, तर हे 40 आणि हे 40 आहे, कारण परपेंडिक्युलर टाकले तर पण ते लिहावं लागेल आपल्याला. सेगमेंट ओ एम परपेंडिक्युलर टू सेगमेंट पी क्यू, म्हणून सेगमेंट पी एम इज हाफ ऑफ सेगमेंट पी क्यू. कंसात काय लिहिणार रिझन? perpendicular drawn from the center of the circle. परपेंडिक्युलर काय करतं? टाकलेला बायसेक्ट करतं. कुणाला? बायसेक्ट द कॉर्ड. कॉर्डला बायसेक्ट द कॉर्ड. तर इथे लिहिलं हाफ ऑफ पी क्यू किती आहे रे बाप्पा? 80. हाफ ऑफ 80 किती येतं? 40. 40 सेंटीमीटर. तर सेगमेंट पीएम आपलं काय आलं? 40 सेंटीमीटर. ओके, चला. आता लगेच कळतंय, डिस्टन्स शब्द वापरलाय म्हणजे परपेंडिक्युलर तर आहेच, दिलेलं आहे त्यांनी. ओके, म्हणून त्यामुळे ही स्टेटमेंट घेतली ना आपण, ओ एम परपेंडिक्युलर टू पी क्यू. तर पायथागोरस कुठला ट्रायंगल मध्ये वापरायचं आहे? त्या ट्रायंगलचं नाव इन ट्रायंगल पी एम ओ. अँगल, मेजर ऑफ अँगल पी एम ओ किती डिग्री रे? 90 डिग्री. बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस काय म्हणतात? हायपो स्क्वेअर. कोण आहे पो? पीओ. पीओ स्क्वेअर इज इक्वल टू पीएम स्क्वेअर प्लस एमओ स्क्वेअर. पीओ स्क्वेअर किती आहे? 41 स्क्वेअर. पीएम किती आहे? 40 स्क्वेअर. तर 41 स्क्वेअर किती येतो? 41 स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 0, 1 4 चा 16 आणि याला 20 ने मल्टिप्लाय करायचं. 4 1 4, 4 2 80. 1681. येस, 1681 इज इक्वल टू 40 चा स्क्वेअर तर सोपा आहे 1600 प्लस एम ओ स्क्वेअर. हे रफ करू का? एक मिनिट रफ करतो. व्हिडिओ लाईक करा. समजत नसेल तर मागून वापस बघा. ओके, कारण लाईव्ह क्लास नाही, काय म्हणतात त्याला, ऑफलाईन क्लास नाही. मी बोर्डावरती शिकवतोय, मला कोणी तर डाऊट विचारते असं नाही. त्यामुळे मेथड सगळी समजावून सांगणार मी. एका समजत नसेल पॉईंट तर मागे जा, वापस बघा. ओके, तर 1681 मायनस 1600 किती येणार? 81. स्क्वेअर रूट काढा. एमओ किती आला? 9 सेंटीमीटर. एक एमओ कुठे आहे? हा 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 आला आपला 9. हा एमओ. ओके, फाइंड द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर. हा तेच आहे 9. फाइंड, तर इथं लिहायचं लास्टला डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 9. डिस्टन्स, हे सेंटेन्स तेच आहे. डिस्टन्स ऑफ द कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 9 सेंटीमीटर. चलो पुढचं बघूयात. आता पुढचा क्वेश्चन काय आहे? तर क्वेश्चन नंबर 5. हे बघा क्वेश्चन नंबर 5. इन अ फिगर कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणतात. आठवतं का पहिला लेसन? Center of two circle is O. Chord AB is bigger circle intersect the smaller circle in point P and Q. Okay. तर हे प्रूव्ह करायचं आपल्याला. AP is congruent to BQ. हे प्रूव्ह करायचं. ठीक आहे.
एक काळी शाई होत आपण ब्लॅक पेन जसे ते ड्रॉ करत असं परपेंडिक्युलर. इथं नाव देऊया समजा काय देऊ सांगा. सी देऊ का सी. सी देऊ. परपेंडिक्युलर ओसी परपेंडिक्युलर. ओके. ओके. Center AB of the bigger circle intersect the smaller circle in the point PQ. ठीक है. ओके. ड्रॉ OC परपेंडिक्युलर टू AB. ड्रॉ आपण ड्रॉ केलं. ओके. आता बाळांनो ड्रॉ केल्या केल्या काय झालं. थेरम काय आपला परपेंडिक्युलर टाकला इक्वल होणार ना, म्हणजे PC इज इक्वल टू CQ होणार. ओके. मग आपण पहिल्यांदा लिहिणार आपण इथे व्यवस्थित. कसं लिहायचं म्हणून सेगमेंट PC is congruent to segment CQ. इथं कंसामध्ये perpendicular drawn from the center bisect the chord. ओके. त्याच्यामुळे PC आणि CQ इक्वल झाले. याला आपण नंबर 1 देऊया. ओके. आणि तसंच सेगमेंट OC PQ ला परपेंडिक्युलर आहे म्हणजे AB ला पण परपेंडिक्युलर आहे ना हो. सेगमेंट OC परपेंडिक्युलर टू सेगमेंट AB. ओके. म्हणून सेगमेंट AC याचा तुकडा हा आला ब्लॅक पेन, हा वाला तुकडा AC हा वाला इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत CB. ओके. ते पण कसे राहतील इक्वल राहतील. सिंपल. हा कॉन्ग्रंट टू सेगमेंट CB किंवा BC. ओके. याला दोन नंबर द्यायची गरज नाही. द्यायचे द्या काही नाही प्रॉब्लेम. 1 2 3 4 देऊन टाकत जा. जी जी लागली ती लिहत जा की फ्रॉम 1 फ्रॉम 2. त्यामुळे असं काही नाही की याला 1 द्यावं की नाही 2 द्यावं की नाही. कशाला पण तुम्ही इथं 1 द्या, इथं 2 द्या, इथं 3 द्या, इथं 4 द्या आणि यूज पडला तर वापरा, नाही पडला तर नाही पडला. ओके. जसं आपण बोर्डाची मुलं काय करतात बघा, एखादा क्वेश्चन नाही जमत तर 4 पेजेस सोडतात तसंच. आता बाळांनो एसीचे 2 तुकडे होतात बघा. AC ला मी कसं लिहू शकतो. आता समजा AC आहे आणि मध्ये P आहे तर मी कसं लिहू शकतो AP प्लस PC लिहू शकतो ना. म्हणजे AC म्हणजेच काय AP प्लस PC. आणि तसंच CB म्हणजे काय CB मध्ये कोण आहे Q. CQ प्लस QB. इथं सेगमेंट शब्द लिहा. सेगमेंट AP सेगमेंट PC सेगमेंट CQ सेगमेंट QB. आता बट फ्रॉम वन काय इक्वल आहे 1 मध्ये PC आणि CQ इक्वल आहेत. PC आणि काय CQ इक्वल आहेत म्हणजे या PC च्या जागी CQ ठेवा. या CQ ला CQच राहू द्या. काटायचं ना आपल्याला ते. हा आता CQ कटली ना बाळांनो. CQ काय झाली कटली. डिस्काउंट उरलं काय रे. उरलं सेगमेंट डाव्या साईडला उरलं AP इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट QB म्हणजेच BQ. QB म्हणजेच BQ झालं. तेच प्रूव्ह करायचं आपल्याला. AP इज इक्वल टू BQ. AP इज इक्वल टू हेन्स प्रूव्ड. गोड शब्द हेन्स प्रूव्ड. इथे गिवन वगैरे थेरम आहे ना. हा थेरम सारखं आहे. गिवन वगैरे लिहा. गिवन काय दिले बाबा की AB आणि PQ कॉर्ड्स आहेत हे लिहा स्टार्टिंगला एकदम आणि बस. आणि गिवन नंतर टू प्रूव्ह मध्ये काय लिहा. शो दॅट जे आहे ना AP इज इक्वल टू BQ हे टू प्रूव्ह मध्ये लिहा. आणि प्रूफ मध्ये पहिल्यांदा ड्रॉ OC परपेंडिक्युलर AB आणि मग इथून सुरू करा. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन फ्रॉम युअर exercise from your practice set. Prove that if a diameter of a circle, diameter काढा एक गोड असा एक diameter काढला म्हणजे इथे सेंटर आहे. सेंटरला नाव द्या M, diameter नाव द्या AB. ओके. If the diameter of circle bisect two chords, ते फिगर थोडी खाली घेऊ का. थोडी खाली घेतो दिसणार नाही ना मोबाईल वरती. तेव्हा इथे नाव दिलं AB. हा आमचा डायमीटर AB वापरा. ऑनलाईन टीचिंग अवघड आहे. चला AB इथं ते नाव द्या M. एक सेकंड ना. हे काय झालं AB. हा झालं सेंटर M.
तर डायमीटर काय करतोय बघा ना, मी पूर्ण वाचलंच नाही स्टेटमेंट, असं तुकड्या तुकड्यातच वाचायचं जॉमेट्री, तेव्हा सोपी जाते जॉमेट्री. इफ अ डायमीटर ऑफ अ सर्कल बायसेक्ट टू कॉर्ड्स ऑफ द सर्कल, बायसेक्ट टू कॉर्ड्स म्हणजे इथे एक कॉर्ड आहे, बायसेक्ट करते म्हणजे हे इज इक्वल टू हे दिलं, आणि इथे एक कॉर्ड आहे. कॉर्ड सारखे असतील किंवा नसतील तो विषय नाहीये, बट कॉर्डचे दोन समान भाग करतो बायसेक्ट म्हणजे. याला आपण काय देऊयात पी क्यू, याला आपण देऊयात सीडी. सर्कल देन दोज टू कॉर्ड्स आर पॅरलल. तर आपल्याला प्रूव्ह करायचं पी क्यू इज इक्वल टू सीडी, सॉरी पी क्यू पॅरलल टू सीडी प्रूव्ह करायचं. मग आपण काय करूयात, गिवन लिहूयात, अरे थेरम सारखं दिसत आहे ना, गिवन लिहावं लागतं. गिवन सेगमेंट पी क्यू अँड सेगमेंट सीडी आर कॉर्ड्स. हे कॉर्ड्स आहेत. सेगमेंट ए बी काय, हा डायमीटर आहे, ए बी इज द डायमीटर, बरोबर आहे की नाही. हा, ए बी इज द डायमीटर. आता बाळांनो त्यांनी आज हे पण दिले ना, बायसेक्शन पण दिलेलं आहे, बायसेक्ट पण दिलेलं आहे ना, मग तिथे पण नाव द्यावं लागेल ना आपल्याला, तिथे पण नाव दिलं आपण. इथं नाव द्या सी डी ई देऊयात, या कॉर्नरला ई देऊयात, या कॉर्नरला एफ देऊयात. हा झाला आमचा ई, हा झाला आमचा एफ. ओके. हा, तर ते इक्वल पार्ट आहेत ना, मग ते लिहावं लागेल आपल्याला इक्वल पार्ट ई. आणि अजून काय दिलं त्यांनी, सेगमेंट पीई कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ई क्यू अँड सेगमेंट सी एफ इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट एफ डी. बायसेट म्हणले ना, सर्कल बायसेट, बायसेट चालत आहे समान भाग करणे, तेच लिहिलं ना, बायसेट तेच लिहिलं, ते गिवन आहे. चल पुढे जाऊ. हा, आता बाळांनो एखादा सेकंड थेरम आठवतो का आपल्याला, की एखाद्या कॉर्डवरती कॉर्डचा मिड पॉइंट आणि सेंटरला जोडणारे रेषाखंड काय असते, परपेंडिक्युलर असते त्यांना कॉर्डला. म्हणून अँगल पीईएम इज इक्वल टू 90 डिग्री अँड अँगल खालचा एक घेऊन टाका, पीईएम हा घेतला ना आपण, आता हा वाला घ्या, एम एफ सी, एम एफ सी, एम एफ सी हा पण काय झाला 90 डिग्री. आणि इथं रिझन लिहा, काय रिझन लिहाल, द सेगमेंट जॉईनिंग पुन्हा कुणाला जॉईनिंग, कॉर्ड midpoint of the chord, segment joining center and midpoint of the chord, तर कुठली सेगमेंट आहे, अशी सेगमेंट आहे जी सेंटर आणि कॉर्डच्या मिडपॉइंटला जोडते. ती कशी असते, ती परपेंडिक्युलर असते. सेगमेंट इज परपेंडिक्युलर टू द कॉर्ड. अशी सेगमेंट म्हणजे अशी सेगमेंट जी कॉर्डचे दोन समान भाग करते, तर ही जी सेगमेंट आहे ती कॉर्ड सोबत परपेंडिक्युलर असते. हा आपला सेकंड थेरम आहे, तोच लिहिला आपण बस. आता बघा बरं, अँगल पीईएम दोघांची ऍडिशन करा, अँगल एम एफ सी दोघांची बेरीज किती लो 90, बट दीज आर कसले अँगल्स आहेत बघा, बघा आठवतं का हे मधले मधले अँगल्स कसे, काय म्हणतात त्याला, इंटेरियर अँगल्स. आणि इंटेरियर अँगलची बेरीज 180 असेल तर या दोन लाईन्स कशा असतात, पॅरलल असतात. but these are interior angles, okay, एक मिनिट याला वर घेतो, interior angles, but these are interior angles. So by interior angles theorem segment PQ parallel to segment CD झालं प्रूफ, बरोबर आहे ना. म्हणजे इंटेरियर अँगलची बेरीज जर 180 असेल तर ते दोन साइड काय असतात, असतात, सॉरी पॅरलल असतात. आय एम सो सॉरी. सेगमेंट PQ इज पॅरलल टू सेगमेंट CD. ओके ओके, लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांना पाठवा, शेअर करा, लोकांचाही फायदा होऊ द्या, कारण हे फ्री चॅनल आहे, सगळ्यांना याचा फायदा झाला पाहिजे. आणि मेन चॅनल इंडियन मॅथ ट्युटर आहे. आणि समजा तुमचं कुणी मित्र आहे जो 8वी मध्ये, तर इंडियन मॅथ ट्युटर क्लास 8, इंडियन मॅथ ट्युटर क्लास 7, इंडियन मॅथ ट्युटर क्लास 6, इंडियन मॅथ ट्युटर क्लास 5 आणि इंडियन मॅथ ट्युटर क्लास 10 असं तुम्ही त्यांना सांगू शकता. आणि मेन चॅनल ओनली इंडियन मॅथ ट्युटर, ते चॅनल हिंदी मधून असेल आणि हे चॅनल आपलं मराठीतून. तो जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. चलो, एक्सरसाइज संपली तुमची. थँक्यू.
आणि नाही समजलं तर रिपीट पहा, कमेंट टाका. छान छान कमेंट टाका. बाय बाय बाळांनो.